नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बी टेक फर्स्ट इयर तसेच डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही कधी सुरू होणार आहे, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे आणि कॅप राऊंड कधी लागतील, ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असं मला मेसेज कॉल आलेले आहेत. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांचे जास्त तर आलेले आहेत की सर, आम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे किंवा NCLसाठी अप्लाय केलेला आहे, EWS सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला आहे ना. पण आणि SCBCसाठी अप्लाय केलेला आहे, पण त्याची पावती आहे आमच्याकडे, आहे ना. आणि आमच्याकडे ते यायला अजून वेळ आहे, तर आमचं रजिस्ट्रेशन होईल का तोपर्यंत? बघा, मागच्या वर्षी काय झालेलं होतं, रजिस्ट्रेशनसाठी पावती जी आहे किंवा रिसिप्ट जे म्हणतो आपण, ती ॲक्सेप्ट केलेली नव्हती, बरोबर, मागच्या वर्षी. बट यावर्षी विद्यार्थी मित्रांनो, आता मी कालच एमटेकची प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून पाहिलं, त्याच्यामध्ये रिसिप्ट अपलोड करू शकता. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे की तुम्ही जर व्हॅलिडिटीसाठी NCLसाठी किंवा EWSसाठी SCBC च्या NCLसाठी अप्लाय केलेलं असेल आणि जर तुमचं आलेलं नसेल, ठीक आहे, तर तुमच्याकडे जर पावती असेल अप्लाय केलेली, तर पावतीची डिटेल भरल्यानंतरही तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. तसेच बघा, आता BE फर्स्ट इयर आणि BE सेकंड इयरची रजिस्ट्रेशनची डेट कधी आहे बघा. कारण अकॉर्डिंग टू प्रिव्हियस शेड्यूल काय होतं तुमचं, तर 10 तारखेला BE फर्स्ट इयरची रजिस्ट्रेशन डेट सुरू होणार होती. बट अपडेटेड शेड्यूलनुसार तुमची जी BE फर्स्ट इयरची डेट आहे ही 14 जुलै दिलेली आहे, ठीक आहे. आज 10 जुलै आहे. तसेच डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीची डेट मागच्या वर्षी दिलेली होती, मागच्या याच्यामध्ये दिलेली होती 16 जुलै, ठीक आहे. बट डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची डेट एक दिवस अगोदर घेतलेली आहे त्यांनी, 15 जुलैला. ओके, तर 14 जुलैला BE फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. कॅप स्टार्ट डेट या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, कॅप स्टार्ट डेट. कॅप स्टार्ट डेट म्हणजे तर तुमचं रजिस्ट्रेशन तेव्हा स्टार्ट होतं. आपल्याला एकच माहिती असतं की कॅप प्रोसेस म्हणजे काय, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, ठीक आहे. तर तसं नाही आहे. तर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे हे 14 जुलैला सुरू होणार आहे फर्स्ट इयरचं, 15 जुलैला सुरू होणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं, आणि 16 जुलैला सुरू होणार आहे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचं. येते लक्षामध्ये? तर आता हे झालं रजिस्ट्रेशन, तर स्टार्ट होणार आहे. आता त्याच्यानंतर कॅप राऊंड जे होतील ते कसे असतील किंवा त्याची प्रोसेस काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 10 ते 12 दिवस, 10 ते 12 दिवस हा कालावधी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करण्यासाठी दिलेला असतो. तर तेवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय होतं, तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते, तात्पुरती मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये तुमचं नाव यायला पाहिजे, आहे ना. इन केस जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी तुमचं व्हेरिफिकेशन होतं. बट काय होतं की कॅटेगरीमध्ये तुमचं व्हॅलिडिटी नाही आहे, तर तो विद्यार्थी कन्वर्ट केला जातो ओपनमध्ये, बरोबर. तर ओपन किंवा जनरल कॅटेगरीमध्ये तो कन्वर्ट केला जातो आणि त्याचं नाव हे ओपनमध्ये किंवा जनरलमध्ये येत असतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसाचा पिरियड मिळतो, तो ग्रेव्हियन्स पिरियड असतो. कोणता असतो? ग्रेव्हियन्स पिरियड. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, जे ओरिजिनल डॉक्युमेंट यायचे बाकी होते, ते जर येत असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये. ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल, ठीक आहे. तर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं पर्टिक्युलरली एखाद्या कॅटेगरीमध्ये नाव आलं तर ते तुमचं फायनल असेल, त्याच्यानंतर तुमचं चेंज होणार नाही. आणि तुम्ही जे हे कट ऑफ वगैरे बघत असता विद्यार्थी मित्रांनो, ते टोटली डिपेंड असतात कशावरती, तर तुमची फायनल मेरिट लिस्टवरती. आता तुम्ही जर कट ऑफ पाहायचा झाला, तर मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बघा कॅप राऊंड 1ची लिस्ट पाठवलेली आहे. आता CET सेलनं काय केलेलं आहे, त्यांच्या साईटवरनं काढून घेतलेली आहे, बरोबर, डायरेक्ट सेकंड इयरची आणि BE फर्स्ट इयरची. तर मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवतो. तर आपल्या DSCच्या ग्रुपमध्ये मी ऑलरेडी टाकलेली आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर पण टाकलेलं आहे. हां, या ठिकाणी ही जी असते ते कट ऑफ लिस्ट असते. अशा प्रकारची कट ऑफ लिस्ट असते विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस, आता हे जे कट ऑफ लिस्ट आहे ही कोणती आहे, तर मागच्या वर्षीची आहे, कॅप राऊंड 1ची. यावेळेसची कट ऑफ लिस्ट तुमचा कॅप राऊंड 1 लागल्यानंतर भेटेल. येत आहे लक्षात?
त्यामुळे तुम्हाला मागच्या वर्षीच्या कट ऑफवरनंच कॉलेज वगैरे सिलेक्ट करायचे आहेत. जर नवीन विद्यार्थी आता ग्रुप जॉईन करत असेल तर तसं तुम्ही मेन्शन करा. मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिस्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, कट ऑफ लिस्टची. याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली सपोज कंट्रोल F करा आणि तुम्हाला कॉलेजेस कोणते पाहिजे पुण्यातील, तर पुणे सर्च करा. ठीक आहे, तर टोटल बघा किती पुणे आलेले आहेत या ठिकाणी, 314 आहे ना. 314 ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजेस सर्च करायचे आहेत आणि तुमचा जो नंबर असतो या ठिकाणी काय असतो, हा मेरिट नंबर म्हणतो याला आपण. ठीक आहे, 9254 जो दिसतोय तो मेरिट नंबर आहे आणि खाली जे आहे ते पर्सेंटेज आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला ओपनच्या कॅटेगरीला 81.71% वाल्या मुलाचा कट ऑफ असतो. कट ऑफ म्हणजे काय, तर मिनिमम म्हणजे सगळ्यात लास्टचा मुलगा हा 81.71% वाला होता आणि तेवढे सिलेक्ट झालेले मुलं हे सगळे याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज वाले. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा NTB साठी कट ऑफ किती होता, 75.37. NTD साठी 73%, OBC साठी 80%. आता एल ओपन, या ठिकाणी एल ओपन म्हणजे काय असतं, तर एल म्हणजे एल स्टँड्स फॉर लेडीज. लेडीज कोटा असतो, मुलींचा जो कोटा असतो त्याला म्हणतो आपण एल ओपन. ओपन कॅटेगरीच्या लेडीजचा कट ऑफ किती गेलेला आहे या ठिकाणी, 85%. म्हणजेच काय, तर जनरलपेक्षाही तो हाय गेलेला आहे. ओके, जी ओपन म्हणजे काय, तर जनरल ओपन असतो. जनरल म्हणजे त्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही पण येऊ शकतात. त्यानंतर बघा या ठिकाणी एस सी काय, LSC म्हणजे लेडीजचा, SCचा कट ऑफ आहे 77%. ओबीसी साठी कट ऑफ आहे 83%. EWSचा कट ऑफ जो आहे तो 83% है ना. कशावरती डिपेंड करतं, तर तुम्ही अप्लाय किती पर्सेंटवरती करताय त्याच्यावरती हे सगळं अवेलेबल असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी ही झाली आपली स्टेज 1. कोणते, एल. आता तुम्ही म्हणाल की जनरलचा कट ऑफ लागलाच नाही का इथे. आता मेकॅनिकलचा बघा खाली दिसतो इथे, मेकॅनिकलचा कट ऑफ किती आहे, 50% आहे की नाही ओपनचा. लेडीज ओपन 54%, EWSचा 60%. असे कट ऑफ तुम्हाला काय करायचे, तुमच्या या लिस्टमधनं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला कॉलेजेसची नावं फाइंड आउट करायचे आहेत. आता हा डायरेक्ट सेकंड इयरचा आहे. बी फर्स्ट इयरचा कट ऑफ ही तुम्हाला आता भेटून जाईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल, पूर्ण डाऊट क्लिअर झालेले असतील आहे ना रिगार्डिंग ॲडमिशन प्रोसेस. ओके, तर आता आपण काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण अपडेट राहतील तुम्हाला स्टार्टिंगपासून ते तुमचे ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत मी तुम्हाला गाईडन्स करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.